कधी-कधी आयुष्यात प्रेम आणि नियती आपल्याला इतकं गुंतवून टाकतात, की हसणं, रडणं, संघर्ष आणि धैर्य यांचा संगम एकत्र होतो. आज आपण पाहणार आहोत रोनी आणि अलिशा यांची थरारक पण रोमॅन्टिक कहाणी, जिथे प्रेम टिकतं, पण अडथळे अनंत आहेत. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया, जिथे प्रेम, विश्वास आणि संघर्ष एकत्र येतात आणि प्रत्येक क्षण नवीन रहस्य उघडतो. नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण एक्सप्लेन करणार आहोत नुकतंच रिलीज झालेला चित्रपट बागी 4. चला तर मंडळी, जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात होते रोनी नावाच्या व्यक्तीला दाखवून, ज्याचा कार अपघात होतो आणि त्याची कार रेल्वे ट्रॅकवर पडते. या अपघातामुळं रोनी कोमात जातो. 7 महिन्यानंतर कोमातून बाहेर आल्यावर त्याला फक्त एकच नाव आठवतं, ते म्हणजे अलिशा, ज्याच्यावर रोनी प्रेम करत होता. रोनीचा एक भाऊ आहे ज्याचं नाव आहे जितू. जितू रोनीची खूप काळजी घेतो आणि त्याला सांगतो की या जगात अलिशा नावाची कोणतीही मुलगी नाही. कारण त्या अपघातानंतर रोनीच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तो सगळ्या गोष्टी विसरला आहे आणि अलिशा फक्त एक हॅल्युसिनेशन आहे. जितू अनेकदा रोनीला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण रोनी काही मानत नाही. रोनी आता घरी परततो आणि तेव्हा पाहतो की त्याच्या घरासमोर काही लोक एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी जात आहे. रोनी तिथे जातो आणि लोकांशी वाद करतो. मृत व्यक्तीबाबत रोनी खूप काही उलटसुलट बोलतो. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांना ते बिलकुल आवडत नाही आणि ते रोनीला मारण्यासाठी काही लोक पाठवतात. पण रोनी या ठिकाणी त्याच लोकांना बेरहिमीने मारतो. यानंतर जितू रोनीला डॉक्टरकडे घेऊन जातो आणि डॉक्टरला सांगतो की रोनी गेल्या काही दिवसांपासून खूप वेड वागतो आहे. जितू डॉक्टरला सांगतो की काल रात्री रोनीने खूप लोकांना मारलं, पण हे फक्त रोनीचं मत आहे, कारण आम्ही तिथे कोणालाच पाहिलं नाही. जितू डॉक्टरला एक व्हिडिओसुद्धा दाखवतो, ज्यात रोनी एकटा हातपाय हलवत आहे. त्याच्यासमोर कोणतीही व्यक्ती दिसत नाही. रोनी नेहमी अलिशाला आठवतो आणि तिच्याबाबत जितूला विचारतो, अलिशा कुठे आहे? तो तिचे फोटो शोधतो आणि मोबाईलमध्ये अलिशाचा फोटो पाहतो. पण जितू समजावण्याचा प्रयत्न करतो की अलिशा नावाची मुलगी अस्तित्वातच नाही. अलिशा तुझ्या आयुष्यात कधी आलीच नाही. हा फक्त तुझा एक भ्रम आहे. पण रोनी जितूची एकही गोष्ट ऐकत नाही, कारण त्याला खात्री आहे की अलिशा नावाची मुलगी होती. बरेच वेळा रोनी रागाने घरातील वस्तू तोडफोडही करतो. नंतर रोनीच्या भावाने जितूने रोनीकडे एक मुलगी पाठवली, जिचं नाव होतं ओलिव्हिया. ओलिव्हिया रोनीला सांगते, मी तुझ्यासोबत 2 तास राहीन. या 2 तासात तू माझ्यासोबत काहीही करू शकतोस. मी यावेळेस तुझीच आहे. पण रोनी तिच्यासोबत काहीच करत नाही. उलट तो तिला घरातील भांडी धुण्यास सांगतो. नंतर कळतं की तिचं खरं नाव ओलिव्हिया नाही तर प्रतिष्ठा आहे. रोनी प्रतिष्ठासोबत अलिशाबाबत बोलतो. तो सांगतो की ते कसे भेटले होते आणि अलिशावर तू किती प्रेम करायचा. त्यांच्याकडे अजून 1 तास शिल्लक होता आणि प्रतिष्ठा रोनीकडून अलिशाबाबत सर्व काही जाणून घेऊ इच्छित होती. रोनी तिला सगळं सांगतो. कुठे-कुठे ते भेटायचे, कुठे गप्पा मारायचे, कुठे एन्जॉय करायचे. अशा प्रकारे रोनी आणि प्रतिष्ठाची खूप चांगली मैत्री होऊ लागली आणि आपण पाहतो की प्रतिष्ठा रोनीवर प्रेम करू लागली होती. रोनी प्रतिष्ठाला अलिशाचं थडगं दाखवतो, ज्यातून समजतं की अलिशा या जगात नाही. जेव्हा रोनी घरी परततो, तेव्हा तो भिंतीवर अलिशाच्या फोटोऐवजी स्वतःचा आणि जितूचा फोटो पाहतो. हे पाहून त्याला खूप राग येतो, कारण या ठिकाणी पूर्वी अलिशा आणि रवनीचा फोटो लावलेला होता. रोनीला असं वाटतं की हे काम जितूने केलं असेल. त्यामुळे जितूला शोधण्यासाठी रोनीला बाहेर पडावं लागतं. जितू तेव्हा पब्लिक प्लेसला होता, पण रोनी सगळ्यांच्या समोरच जितूशी भांडू लागला. जितू रोनीला वारंवार सांगत होता की अलिशा नावाची मुलगी या जगात कधीच नव्हती. पण त्याचवेळी पोलीस येतात आणि रोनीला स्वतःसोबत घेऊन जातात. यावेळी एस-पी सरांना हे कळतं की हे प्रकरण खरं तर एका मुलीभोवती आहे. पण जितू त्यांना सांगतो की खरं तर हे प्रकरण मुलीचं नाहीच आहे. हा सगळा रोनीचा एक भ्रम आहे, कारण अलिशा नावाची मुलगी अस्तित्वातच नाही. हे दाखवण्यासाठी रोनी एस-पी सरांना अलिशाची स्मशानभूमी म्हणजे ते थडगं दाखवायला नेतो. पण जसे ते स्मशानभूमीजवळ पोहोचतात, तसं समजतं की ती थडगं किंवा ती कबर अलिशाची नाही तर मार्गेट नावाच्या एका वृद्ध महिलेची आहे. एस-पी सर म्हणतात, जर ही कबर त्या वृद्ध महिलाची आहे, तर अलिशा कुठे गेली? त्यानंतर रोनीची फ्लॅशबॅक स्टोरी दाखवली जाते. समजतं की रोनी प्रत्यक्षात नेव्हीचा ऑफिसर आहे आणि त्याचं खरं नाव रणबीर प्रताप सिंग आहे. त्याला आपल्या ड्युटीवर प्रचंड प्रेम आहे. एक दिवस रोनी एका चोराच्या मागे लागलेला असतो. तो चोरी करून पडत होता. त्याचवेळी रस्त्याच्या मध्ये अलिशा दिसते, जी फोटो क्लिक करत होती. रोनीने अलिशाचा मोबाईल घेतला आणि तो चोराच्या डोक्यावर मारला, ज्यामुळे तो चोर खाली पडतो आणि अलिशाचा मोबाईल पूर्णपणे तुटतो. हा मोबाईल प्रत्यक्षात अलिशाच्या बहिणीने त्याच दिवशी तिला दिला होता आणि तो आयफोन होता. हे पाहून रोनी तिला म्हणतो, काही हरकत नाही, मी तुला माझ्या पुढच्या सॅलरीमध्ये नवीन मोबाईल घेऊन देईन.
पण त्यापूर्वी रोनी अलिशाला खूप काही सांगतो, कारण आजकालची पिढी फक्त रील बनवते, बाकी काही करत नाही. पण नंतर समजतं की अलिशा काही फालतू मुलगी नाही, ती एक डॉक्टर होती. त्यानंतर दोघे असेच भेटायला लागले आणि एकमेकांना पसंत करू लागले. त्यावेळी रोनीने पाहिलं की 2 टीम्स एकमेकांशी भांडत आहे. रोनी त्यांच्याजवळ गेला आणि दुसऱ्या टीमच्या लोकांना जोरदार मारू लागला, कारण त्या टीमकडे गन होती आणि ते पहिल्या टीमवर अत्यंत क्रूरपणे हल्ला करत होते. आता कथा वर्तमान काळात येते, जिथे एस-पी सर रोनीला विचारतात, "अलिशा या जगात आहे की नाही? तुला आम्हाला सांगावं लागेल." त्यानंतर रोनीची नजर अलिशाच्या बहिणीवर पडते, जी कारने कुठेतरी जात होती. रोनी धावत त्यांच्या मागे लागतो आणि त्या ठिकाणी पोहोचतो, जिथे अलिशाची बहीण आपल्या वडिलांचं श्राद्ध करण्यास गेली होती. रोनी तिथे पोहोचतो, पण अलिशाची बहीण त्याला ओळखू शकत नाही. ती म्हणते, "अलिशा कोण आहे हे मला माहिती नाही आणि मी तिलाच ओळखत नाही, तर मी तुला कसं ओळखेन?" यावेळी तिथे एस-पी सर देखील पोहोचतात आणि पंडितजी त्यांना सांगतात, की या महिलेचं खरं नाव कल्पना आहे आणि तिला तो लहानपणापासून ओळखतो आहे. एस-पी सर रोनीला म्हणतात, "जेव्हा तुझा अपघात झाला होता, तेव्हा तुला रुग्णालयात नेणारी ॲम्ब्युलन्स कुणी आणली होती? चल, त्या व्यक्तीकडे जाऊया." ते लोक त्या व्यक्तीकडे जातात आणि ॲम्ब्युलन्समधला तो व्यक्ती सांगतो, "त्या ठिकाणाहून मी फक्त रोनीला आणलं." रोनीसोबत तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. हे सर्व पाहून रोनीचा मेंदू गोंधळतो आणि तो एस-पी सरांचा कॉलर धरतो. त्यामुळे एस-पी सर रोनीला अरेस्ट करतात आणि त्याला जेलमध्ये टाकलं जातं. थोड्या वेळानंतर प्रतिष्ठा येते, जी आपला वकील सोबत घेऊन येते आणि रोनीची बेल करवते. त्यानंतर प्रतिष्ठा रोनीला आपल्या घरी घेऊन जाते, कारण रोनीला तीव्र ताप आला होता आणि ती त्याचा तिथे उपचार करते. पण इथे आपण पाहतो की प्रतिष्ठाला रोनी आवडू लागला होता. पण रोनी प्रतिष्ठासमोर वारंवार अलिशाचंच नाव घेतो. हे पाहून प्रतिष्ठाला अजिबातच चांगलं वाटत नाही. त्याचवेळी रोनीला आठवतं की अलिशाच्या घरात एका मोठ्या फोटोच्या मागे त्याने एक कागद टाकला होता. त्यामुळे तो लगेचच अलिशाच्या घराकडे पोहोचतो, जे पूर्णपणे खंडर बनलेलं असतं. पण त्याचवेळी काही लोक रोनीवर हल्ला करतात. जणू त्यांना आधीच माहिती होतं की रोनी तिथे येणार आहे. रोनीला वाटतं की हे कदाचित त्याचं हॅल्युसिनेशन आहे. पण त्याचवेळी त्याचं रक्त वाहायला लागतं आणि तेव्हा त्याला कळतं की हे सगळं खरं आहे. रोनी त्या लोकांना जोरदार मारतो आणि त्या घरात त्याला एक फोटो मिळतो, जो रोनी आणि अलिशाचाच असतो. हे पाहून त्याला कळतं की कोणीतरी मोठी प्लॅनिंग करत आहे, अलिशाला त्याच्या मनातून हटवण्यासाठी आणि यामागे अनेक लोक आहेत, अगदी त्याचे जवळचे लोकही. रॉनी लगेचच जितूकडे जातो, पण जेव्हा तो घरी पोहोचतो, तेव्हा जितू तिथे नसतो. त्याला अलमारीत खूप सारे पैसे आणि गन सापडते, ज्यामुळे रोनीला समजतं की जितू काहीतरी लपवत आहे. मग रोनी त्याचं लोकेशन ट्रॅक करतो आणि लगेचच त्या ठिकाणी पोहोचतो जिथे जितू होता. पण तिथे पोहोचताना उशीर झाला होता, कारण त्या लोकांनी जितूला मारून टाकले होते. जितू मेल्यानंतर रोनी त्या लोकांना अत्यंत बेरहमीने मारतो. याचवेळी आपल्याला पहिल्यांदा पोलो नावाचा व्यक्ती दिसतो, जो वारंवार रोनीचा पाठलाग करत होता. रोनीला हे सगळं चांगलं माहिती असतं. जितूने मृत्यूच्या वेळेस रोनीला सांगितलं होतं की त्या लोकांशी पंगा घेऊ नकोस, इकडून निघून जा, कारण ते लोक खूप डेंजरस आहे. त्यांनीच मला सांगितलं की मी तुला अलिशाबद्दल काहीही सांगू नये. जर मी तुला सांगितलं असतं तर त्या लोकांनी मला मारलं असतं आणि तुला पण. त्यामुळे मला हे सर्व लपवावं लागलं. मग त्यानंतर रोनीला ही गोष्ट समजते की हे सगळं त्याचं काही हॅल्युसिनेशन नाही, तर ही एक साजिश आहे, ज्यामागे अनेक लोक मिळून काम करत आहे. रोनीही ठरवतो की तो या लोकांबद्दल माहिती मिळवेल आणि शेवटी या सगळ्या साजिशच्या मागे कोण आहे हे शोधून काढेल. त्यामुळे रोनी लगेचच अलिशाच्या बहिणीकडे जातो, कारण तीही अनेक गोष्टी लपवत होती. अलिशाची बहीण रोनीला सांगते की त्या लोकांनी तिला धमकी दिली होती की अलिशाबद्दल तिने त्याला काहीही सांगू नये. जर मी तुला काही सांगितलं असतं तर त्या लोकांनी माझ्या आश्रमातील सर्व मुलांना मारलं असतं. त्याचवेळी एक जोरदार हल्ला होतो, जो प्रत्यक्षात अलिशाच्या बहिणीला मारण्यासाठी झाला होता. पण रोनीने तिला वाचवलं. यावेळी पोलो देखील येतो आणि रोनीशी लढण्याचा प्रयत्न करतो. या लढाईत पोलोचा मोबाईल पडतो. रोनी त्याचा मोबाईल तपासतो आणि रिसेंट कॉलमध्ये ओलिव्हियाचा नंबर बघतो. अलिशाची बहीण रोनीला सर्व काही सांगते. हे लोक मला खूप दिवसांपासून ब्लॅकमेल करत होते, कारण माझा एक अनाथ आश्रम आहे. मी त्या मुलांची काळजी घेते. जर मी अलिशाला तुझ्यासोबत ठेवलं असतं, तर त्या लोकांनी अलिशाला आणि माझ्या सर्व मुलांना मारून टाकलं असतं. म्हणून मला असं दाखवावं लागलं की अलिशा या जगात नाही. यानंतर रोनी ओलिव्हियाकडे जातो आणि विचारतो, "तुझं खरं नाव काय आहे? ओलिव्हिया की प्रतिष्ठा? आणि आता माझ्यासमोर कोण उभी आहे? ओलिव्हिया की प्रतिष्ठा?" ओलिव्हिया सांगते की "हो, मी त्या लोकांसाठी काम करत होते, पण मला तुझ्यासोबत राहायचं आहे." त्यानंतर रोनीवर पुन्हा एकदा हल्ला होतो आणि ओलिव्हिया त्याला वाचवते. पाहता पाहता खूप लोक येतात, जे ओलिव्हिया आणि रोनीशी लढत असतात. रोनी पाहतो की ओलिव्हिया खूप डेंजरस लढाई करते आणि त्या लोकांना बेरहमीने मारते.
त्याचवेळी एका व्यक्तीने रोनीवर गोळी झाडली, पण ओलिव्हिया समोर येते आणि त्याचा जीव वाचवते. पण मरणापूर्वी ओलिव्हियाने रोनीला सांगितलं की अलिशा अजून जिवंत आहे. हे ऐकून रोनी पूर्णपणे हैराण झाला होता. यानंतर आपल्याला चाको नावाचा एक खूप मोठा गँगस्टर दाखवला जातो. चाको एक अत्यंत डेंजरस गँगस्टर आहे. तो राक्षस आहे, हैवान आहे आणि गॉडला अजिबात मानत नाही. अलिशा त्याच्याच कैदीत आहे. चाकोने अलिशाला का किडनॅप केलं हे समजण्यासाठी कथा फ्लॅशबॅकमध्ये जाते. कथा अशी आहे की चाकोची एक गर्लफ्रेंड होती, जिचं नाव होतं अवंतिका आणि ती अलिशासारखीच दिसत होती. अवंतिका आणि चाको मेड फॉर इच अदर होते. दोघेही गँगस्टर, हैवान आणि कोणालाही भीत नव्हते. कोणीही अवंतिकावर हात ठेवला तर ती त्याचा हात कापून टाकत होती. अवंतिकावर फक्त आणि फक्त चाकोचाच हक्क होता. त्यामुळे ती चाकोशी लग्न करायची इच्छा ठेवत होती. पण चाको म्हणायचा की त्याचं वय खूप झालं आहे आणि ती अजून तरुण आहे. त्यावर अवंतिका म्हणायची, प्रेमात वय पाहिलं जात नाही. त्यामुळे तिने ठरवलं आहे की ती त्याच्याशीच लग्न करेल. ज्या दिवशी अवंतिका आणि चाकोचं लग्न होणार होतं, त्या दिवशी काही लोक त्यांच्यावर हल्ला करतात. या हल्ल्यात खूप डेंजरस फाईट होते, कारण चारही बाजूंनी गोळीबार सुरू होतो. या गोळीबारात अवंतिका मारली जाते. हे पाहून चाकोला प्रचंड राग येतो. तो थेट गॉडकडे जातो आणि म्हणतो, मी एक शैतान आहे आणि शैतानाच्या लव्ह स्टोरीमध्ये देवाचं काय काम? जर तुम्ही माझी अवंतिका परत केली नाही, तर मी हे संपूर्ण जग राख करून टाकेन. एकतर तुम्ही माझ्या अवंतिकाला परत करा, नाहीतर या जगाला जळताना बघा. चाको चर्च बाहेर निघाला आणि त्याने रोनी आणि अलिशाला पाहिलं. अलिशा त्याला अवंतिकासारखीच दिसली. अलिशाला पाहून चाकोला समजलं की हा प्रत्यक्षात गॉडचा इशारा आहे आणि त्याने अवंतिकाला चाकोच्या आयुष्यात परत आणलं. आणि मग त्याने ठरवलं की तो अवंतिकाला त्याच्या आयुष्यात परत आणेल. आता चाको रोनी आणि अलिशाचा पाठलाग करायला लागतो. जिथे ते जातात, चाको त्यांचा मागोवा घेतो. मग चाकोने एक खूप मोठी प्लॅनिंग रचली. त्याने अलिशाच्या बहिणीला धमकावलं, जर तू या दोघांना वेगळं केलं नाही, तर या आश्रमातील सर्व मुलांसह हे आश्रम देखील पूर्णपणे राख होईल. यानंतर प्लॅनिंगनुसार एक कार ॲक्सिडेंट घडवला जातो, ज्यात रोनी आणि अलिशा दोघेही होते. त्यांची कार रेल्वे ट्रॅकवर पडलेली असते आणि रोनीला सुरक्षितपणे हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. रोनीला असं वाटतं की कदाचित त्या कार ॲक्सिडेंटमध्ये अलिशाचा मृत्यू झाला असेल, पण असं काही झालं नव्हतं. खऱ्या अर्थाने चाकोच्या लोकांनी अलिशाला सुरक्षितपणे वाचवलं होतं. ती काही दिवस हॉस्पिटलमध्ये होती आणि नंतर चाकोने तिला आपल्याजवळ नेलं. आता चाको अलिशाशी लग्न करायला इच्छित होता, पण अलिशा चाकोला सांगते की ती फक्त आणि फक्त रोनीवर प्रेम करते आणि रोनीही तिच्यावर खूप जास्त प्रेम करतो. तो कधीही तिला विसरू शकत नाही. मग चाको अलिशाला सांगतो की जर 2 महिने रोनी तुला भेटला नाही, तर तो तुला विसरेल आणि नंतर तू माझ्याशी लग्न करशील. हे ऐकून अलिशा म्हणते, 2 नाही, तर मी तुला 1 वर्षाचा वेळ देते. जर 1 वर्षानंतर रोनी मला विसरला, तर मी तुझ्याशी लग्न करेन. आता 365 दिवस झाले होते. म्हणजे जवळपास 1 वर्ष पूर्ण होणार होतं. फक्त 2 दिवस उरले होते. चाकोने एक छान प्लॅनिंग रचली, की अलिशा या जगातच नाही, असा भ्रम रोनीच्या मनात पाडला होता. पण आता रोनीला सर्व सत्य समजलं आणि त्याला हेही कळलं की अलिशा जिवंत आहे. त्यानंतर रोनी पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि एस-पी सरांशी भेटतो. तो त्यांना सगळ्या गोष्टी सांगतो. एस-पी सर म्हणतात, माझ्या पोलीस स्टेशनमध्ये एक पोलीस इन्स्पेक्टर आहे, जो त्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तो लवकरच त्या लोकांना तुझ्याबद्दल सांगेल आणि ते तुझ्या मागे येतील. इतकं सांगताच पोलीस स्टेशनमध्ये जोरदार धमाका होतो आणि पोलो येतो आपल्या संपूर्ण टीमसह आणि रोनीला किडनॅप करतो. दरम्यान अलिशाला चाको सांगतो, आता रोनी अलिशाला पूर्णपणे विसरलेला आहे आणि कोणत्यातरी दुसऱ्याच मुलीवर तो प्रेम करू लागला आहे. चाकोने रोनी आणि प्रतिष्ठाचा फोटो दाखवत ती मुलगी कोण आहे हे सांगितलं, की रोनी आता तिच्यावरच प्रेम करायला लागला आहे. पण अलिशा म्हणते की ती एकदा रोनीला भेटू इच्छिते. अलिशा रोनीला विचारते, मी जे फोटोमध्ये पाहिलं ते खरं आहे का? रॉनी म्हणतो, हो. जे फोटोमध्ये दिसलं ते अगदी खरं आहे. हे ऐकून अलिशा थक्क होते. तिला असं वाटलं होतं की कदाचित रोनी अजूनही तिच्यावर प्रेम करतो. पण हे सर्वात मोठं खोटं होतं. आणि नंतर ती चाकोला सांगते की ती आता त्याच्याशी लग्न करण्यास पूर्णपणे तयार आहे. हे सगळं प्रत्यक्षात पोलोचं एक प्लॅनिंग होतं. पोलोने रोनीला सांगितलं, जर रोनी अलिशाला हे सगळं सांगणार नाही, तर तो अलिशाला मारून टाकेल. पोलोने सांगितल्यावर रोनीने सर्व काही तसंच केलं. पण चाकोने त्याला सांगितलं की याला टॉर्चर करून नंतर मारून टाका. त्यानंतर पोलोचे लोक रोनीला क्रूरपणे टॉर्चर करतात. पण रोनीने आधीच म्हटलं होतं की तुमचा हा टॉर्चर त्याचा वॉर्मअप आहे. त्यानंतर रोनी या लोकांना खूप क्रूरपणे मारतो आणि पोलोलाही ठार करतो. यानंतर रोनी त्या ठिकाणी पोहोचतो जिथे चाको आणि अलिशाचा लग्न सोहळा सुरू होता.
रोनी तिथे पोहोचतो, पण आजूबाजूला इतके लोक होते की बहुधा रोनी त्यांच्याशी लढू शकेल की नाही असा विचार येतो. पण तसं होत नाही, कारण रॉनी वन मॅन आर्मी आहे. तो त्या लोकांना खूप क्रूरपणे मारतो. आता चाकोला असं वाटायला लागलं की कदाचित अलिशा आता अवंतिकाच्या रूपात त्याच्यासोबतच राहणार आहे, म्हणून त्याला ही लढाई करावी लागेल. पण असंही होत नाही, कारण अलिशा जेव्हा रोनीला भेटते आणि रोनी तिला सांगतो की फोटोमध्ये जे काही पाहिलं ते पूर्णपणे खरं आहे, तेव्हा रोनीने हात बनवून तिला इशारा दिला होता. याचा अर्थ अलिशा समजली होती की रोनी खोटं बोलत आहे आणि तो अजूनही तिच्यावरच प्रेम करतो. शेवटी रोनीची लढाई चाकोशी होते. चाको खूप डेंजरस होता आणि तो रोनीवर भारी पडत होता. पण रोनी हिरो असल्यामुळे शेवटी तो चाकोला मारतो आणि खूप क्रूरपणे त्याचा खात्मा करतो. आणि शेवटी रोनी आणि अलिशा एकत्र येतात. प्रेम म्हणजे केवळ हसणं आणि गोड आठवणी नाही, तर संघर्ष, धैर्य आणि समजूत देखील आहे. जसं रोनी आणि अलिशा यांचा प्रवास दाखवतो. आयुष्यात कितीही अडथळे आले तरी खरं प्रेम टिकतंच. जीवनात उतार-चढाव येतात, पण जे प्रेम खऱ्या विश्वासाने आणि धैर्याने जपलं जातं, तेच शेवटी विजयी ठरतं. तर मंडळी, प्रेमावर आणि आपल्या विश्वासावर कधीही हार मानू नका. जर मंडळी तुम्हाला हा चित्रपट आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.